झाले ना रे, मी बोललो ना सगळ्यांशी. आता परत आमदार साहेबांना ज्या पद्धतीने स्प्लेट होतं त्यांच्यासमोर बोललेलं काय मी बोललो ना. एक मिनिट, ते एवढं सांगतील. अरे मंत्री महोदय जे बोलले ते योग्य आहे एवढं सांगतील ना. ते मी बोललो नेमकं प्रकरण काय घडलं आणि समज गैरसमज पसरत आहे, तुम्ही स्वतः स्पष्ट पहिले मराठीत बोलतो, नंतर हिंदीत बोला. मराठीत सांगा. हे बूम खाली घे ना. फ्रेम मध्ये काय नेमकं झालेलं आहे? दोघांच्या मध्ये वाद झाला, काय कारण होतं, काय सांगायचं? नाही, दादा भुसेंना 2 महिन्यापूर्वी एका कामासंदर्भात मी त्यांच्या पाठपुरावा आणि ते काम त्यांना करण्यासाठी मी सांगितलेलं होतं. रवी कालच्या बोर्ड मिटिंगला त्यांनी ते काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं, पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक दादा भुसेंनी ते काम घेतलं नाही. त्यांना मी आज ते विचारलं त्या ठिकाणी बाहेर आम्ही वेळमध्ये की हे काम तुम्ही का घेतलं नाही. थोडंसं ते उद्धटपणे माझ्याशी बोलले, त्यामुळे आमचं थोडंसं झालं होतं, पण आमचं झालं दोघांच्यात. पण तुम्ही दोघे एकाच पक्षामध्ये आहात, एकाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी आहात. असं असताना कुठे असं वाद चिघळला आणि असं ही वेळ आली? नाही, आतापर्यंत मी त्यांना सांगितलं आलेलो होतो की बाबा जी कामे असतील ती आमदारांची झाली पाहिजेत. या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांना बोललो तर त्यांना थोडंसं त्या ठिकाणी वाईट वाटलं, म्हणजे थोडंसं जोरात बोलले म्हणून आमच्या थोड्याशा मतभेद झाले होते. पण एकदम बाचाबाचीपर्यंत प्रकरण गेलं, धक्काबुक्की देखील झाली. नेमकं काय अंगावर नाही, असं काही झालेलं.